मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कसल्या विचारात सकाळी सकाळी? काय नाही, म्हणजे बॉयफ्रेंडच्या. सुबह सुबह बॉयफ्रेंड के ख्यालो में. हा मज्जा आहे बाबा कोणाची तरी. कसली मजा. काय करू ना हेच कळत नाहीये मला. म्हणजे आय थिंक ही इज चीटिंग ऑन मी. व्हॉट द फक दी. आणि तू त्याला असंच जाऊ देणार आहेस? त्याची ना चांगलीच ठासूया आपण. अगं काय सांगू तुला, मी किती केलंय मी त्याच्यासाठी. तो जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता ना, रात्रंदिवस मी त्याची काळजी घ्यायची. दिवसा जॉब आणि रात्री हॉस्पिटल. अगं ह्या सगळ्यासाठी मी ऑफिसमधून सुट्ट्या पण घ्यायचे. म्हणजे त्याला ह्याची काहीच कदर नाही. तुला आठवते मी माझ्या पहिल्या पगारातून एक सोन्याची चेन केली होती. हो आठवतीये ना, ती माझीच ना. म्हणजे माझा डोळा होता त्या चेनवर. पण ह्या सगळ्यात ती चेन कुठून आली? दी तू तर बोललेली ती चेन चोरी झाली म्हणून. अगं मी ते विकली. अगं ते त्याच्या बाईकचा EMI भरायचा होता ना. सो अगं एवढंच नाही तर त्याचं घर पण मी आपलंसं केलं होतं. त्याच्या घरात ना छोट्या छोट्या गोष्टी विकत घेतल्या होत्या, जेणेकरून लग्नानंतर आम्हाला त्या वापरता येतील. दी जर तुम्ही लग्नापर्यंत विचार केलेला तर मग एवढं काय झालं तुमच्यात? अगं आधी ना सगळं छान चालू होतं. गेल्या काही दिवसात तुम्हाला खूप इग्नोर करायला लागलाय. हल्ली मीच प्लॅन करते आणि मीच भेटायला बोलवतो त्याला. तो हो म्हणतो हा भेटायसाठी. अगं पण येतच नाही तो. आणि ना हे ना आता सतत व्हायला लागलं. मग असंच एक दिवस मी भेटायचा प्लॅन केला, पण तो आलाच नाही. अगं 2 तास मी त्याची वाट बघितली. रिक्षा केली आणि तिथून निघाले. त्या रस्त्यात हा शाणा बाईकवर एका मुलीसोबत जात होता. मीच EMI भरला ना त्या बाईकचा. खूप पाठलाग केला मी त्याचा. निसटला माझ्या हाताचा. अच्छा, म्हणजे गेले काही दिवस जे तू डिस्टर्ब आहेस, रात्रभर झोपत नाहीयेस, ते सगळं ह्याच्यामुळे ना. पण डोंट वरी, आपण मिळून ना आता त्याची झोप उडू. नक्की काय करणार आहोत आपण? तू बघशील मी काय करते ते. ए बाई, रागाच्या भरात काही चुकीचा पाऊल उचलू नकोस. असं काही नाही होणार. तू टेन्शन नको घेऊस. पण त्याला शिक्षा तर मिळायला हवी ना. डोंट वरी, मी बघते काहीतरी. म्हणजे नक्की काय करणार आहोत आपण? हे बघ, तू पॅनिक नको होऊस. मी कुठे पॅनिक होते? करतेस, शांत हो. ओके. हे बघ, माझ्याकडे ना काही मुलं आहेत, ती ना त्याला चांगलीच चोप देतील. बाई ऐक ना, थोडं शांत घे. मला ना फक्त त्याच्यावर डाऊट आहे. मी त्याला काही रंगेहात चीट करताना पकडलं नाहीये. आणि जर मी जो विचार करते तो चुकीचा पण असू शकतो ना. आणि खरंच जर तो जेन्युइन असेल तर तसं बरोबर आहे तुझं. म्हणजे ती जी मुलगी त्याच्या मागे बसलेली ती त्याची बहीण पण तर असू शकते ना. नाही, बहीण तर नव्हती ती. कारण त्याला बहीणच नाही आहे. तो एकटा इथे राहतो. त्या गेल्या काही दिवस ना जो तो मला इग्नोर करतोय ना, त्यामुळे मला हा डाऊट आलाय. आणि मला असं वाटतंय ना की त्याचं कुठेतरी बाहेर अफेअर आहे. दी आपल्याला ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा ना. त्याच्याकडून खरं तर काढून घ्यायला हवंच ना. कन्फेस करून घ्यायला पाहिजे.
माझ्याकडे ना त्याच्याकडून कन्फेस करून घ्यायचा एक प्लॅन आहे. थांब. काय काय प्लॅन आहे तुझा? अगं पण तू नक्की काय करणार आहे? तू आधी बस. अगं बस. हे बघ, सो प्लॅन असा आहे की तू ना त्याला आता मेसेज टाक आणि त्याला पण मला भेटायला ये. काय वेडी आहेस? हे बघ, तो नाही येणार आहे. अगं तू मेसेज करून तरी बघ. अगं पण मी म्हणते ना, तू नाही रिप्लाय देणार मला. अगं तू ट्राय तरी कर. आला तर आपला प्लॅन वर्क होईल. ट्राय तरी करून बघ. केलास? आला रिप्लाय? काय बोलला? म्हणाले होते ना मी तुला. अगं हल्ली असंच करतोय तो माझ्यासोबत. आलाय मेसेज, बिझी येतो. तुझं पण ना असंच असतं. अगं जरा त्याला प्रेमाने कुरवाळून बोलव, म्हणजे तो येईल. म्हणजे काय नक्की? तुला सगळंच कसं समजवावं लागतं ग? तू मोठी आहेस की मी? ए ऐक ना, हे सगळं सोड ना. नक्की मला काय करायचंय ते सांग. तू ना त्याला मेसेज कर. हा, आणि त्याला सांग की मला ना लोनली फील होतंय, सो मला भेटायला ये. कर मेसेज. फ्री झालो की कळवतो बोलला. बघ, बोललेले ना तुला, प्रेमाने सगळं होतं. चिडिया को प्यार से दाना डालो, वो अपने आप तुम्हारे पास आ जाएगी. आता आपण ना ह्याला प्रेमाने अजून 2-3 दाणे टाकू, म्हणजे हा आपल्या जाळ्यात अडकेल. हा? लवकर फोन घे तुझा. बस इकडे. बस 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 बस. आणि आता एक काम कर, त्याला ना तुझा एक फोटो पाठव आणि त्याला मेसेज कर, आय वॉन्ट टू शेअर माय लोनलीनेस विथ यू. अरे गिव्ह हिम समथिंग यार. चल लोक. हा थांब करते. आलोच म्हणतोय. बोललेले ना मी तुला. अरे शेवटी पुरुष, सगळे पुरुष ना सारखेच असतात. एक नंबरचे ठरकी. बरोबर बोलतेस. ए, हे सगळं तुला कसं माहिती का? अगं माझं पण एक एक्स होता, त्यांनी पण असंच केलेलं. तुझा बॉयफ्रेंड होता आणि तो आता एक्स झालाय. कधी सांगितलं नाही असं मला याबद्दल. तो एक्स होता ग. पण आत्ताचा जो बॉयफ्रेंड आहे ना, ही सच अ नाईस मॅन यार. ही इज जेम ऑफ अ पर्सन. खूप चांगला आहे का तो. ए मला भेटव ना त्याला. अगं भेटवीन, पण आधी तुझं हे सगळं सॉर्ट करूया. हा, कितक्यात? तू म्हणालीस तू घरात एकटी आहेस आणि म्हणजे तुला लोनली पण फील होत होतं ना, म्हणून मी लगेच आलो. इथे तो का? दी, तू तू माझ्या बॉयफ्रेंड सोबत काय करतेयस? अगं तुझ्या बॉयफ्रेंडने तुला धोका दिला म्हणून तू लगेच माझा बॉयफ्रेंड पकडलास. शेम ऑन यू दी. अगं, आणि तू, तुला लाज नाही वाटली? तू आधी मला सांग, तू इथे काय करतोयस? ऐक ना, तो ना माझा बॉयफ्रेंड आहे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. वा दी, माझा गैरसमज? मी तुला सांगितलं माझा बॉयफ्रेंड चांगला आहे म्हणून तू लगेच त्याला तुझं केलं. हा तुझाच प्लॅन होता ना. अगं मान्य आहे मला, पण हा तो नाहीये. हा माझा बॉयफ्रेंड आहे. अगं म्हणजे तू, ओ, हा जे मग असेल. हा तर दगड आहे, दगड आहे. म्हणजे आपण ज्या पक्षाला दाणे टाकत होतो तो माझाच डोम कावळा निघाला. यू बास्टर्ड, यू चीटेड ऑन मी. नो, यू चीटेड ऑन अस. त्या दिवशी पाईपवर ज्या मुलीला बघितलं ती तूच होतीस का? मे बी मीच असीन. आय एम सॉरी फॉर दॅट. नाही, तूच होतीस. अगं पण तू का सॉरी म्हणतेस? सॉरी तर हा दगड बोलला पाहिजे. आणि आपल्या दोघींना फसवलंय. काय रे? काय करायचं बसून? सॉरी. सॉरी?
सॉरी माय फूट यू चीटर. मी काय केलंय? मी जेन्युअनली प्रेम केलंय दोघींवर. दोघींवर हम्म. प्रेम हा. ह्याला प्रेम म्हणतात. You pervert.